पार्ट 2 मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं होतं मोरगावचं मोरेश्वर आणि सिद्धटेक गणपती. आता आपण अजून 2 अशा खास गणपतींना भेट देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पार्ट 2 ला. सिद्धटेकवरून निघाल्यावर अवघ्या 2 तासात आम्ही पोहोचलो थेऊरच्या चिंतामणीला. थेऊरला पोहोचलो तेव्हा थोडा थकवा जाणवत होता, पण मंदिरात बसल्यावर मात्र मन हलकं झालं. चिंतामणी म्हणजे चिंता हरणारा. त्या शांततेत काही क्षण आम्ही स्वतःसोबतच घालवले. असं सांगितलं जातं की कपिल मुनींकडे चिंतामणी नावाचा रत्न होता, जो इच्छा पूर्ण करत असे. गण नावाच्या राजाने ते रत्न फसवणुकीने घेतलं, तेव्हा भगवान गणेशांनी त्यांच्याकडून ते परत आणलं. पण कपिल मुनींनी ते रत्न स्वतःकडे न ठेवता भगवान गणेशांना परत अर्पण केलं. तेव्हापासून इथले गणपती झाले चिंतामणी. चिंतामणी हे गणपती चिंता दूर करणारा गणपती. मानसिक शांतीसाठी भक्त इथे येतात. परीक्षा, व्यवसाय, कौटुंबिक समस्यांसाठी विशेष पूजा देखील इथे केली जाते. असं म्हणतात की माधवराव पेशवे येथे ध्यान करत असत. हे मंदिर भीमा, मुळा आणि मुठा नदींच्या परिसरामध्ये वसलेले आहे. पेशव्यांच्या काळात या मंदिराचा मोठा असा विस्तार झाला. माधवराव पेशवे यांचा या मंदिराशी एक विशेष संबंध होता. असे मानले जाते की माधवराव पेशवे येथे नियमित पूजा करत असत. त्यांची समाधीही थेऊर येथे आहे. मूर्ती जर आपण बघायला गेलं तर चिंतामणीच्या मूर्तीची सोंड ही डाव्या बाजूला आहे, म्हणजेच ही डाव्या सोंडीची मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यांमध्ये हिरे बसवले असल्याची श्रद्धा आहे. मूर्ती अत्यंत शांत आणि प्रसन्न भाव दर्शवते. मंदिरामध्ये प्रवेश करताच एक वेगळी शांतता आपल्याला जाणवते. असं म्हणतात की चिंतामणीला नवस बोलल्यावरती आपली भावना, मनोकामना पूर्ण होते, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. आणि या मंदिर परिसरामध्ये भगवान शंकराचं देखील मंदिर आहे. तसेच दक्षिणमुखी मारुती मंदिर सुद्धा येथे आहे. मी तुम्हाला बोललो होतं ना की आम्हाला प्रश्न पडला होता की महाशिवरात्रीचं कसं होणार. तर इथे प्रत्येक गणपती मंदिरामध्ये आम्हाला गणपती बाप्पाचे वडील म्हणजेच भगवान महादेव श्री शंकराचे देखील मंदिर भेटले. आणि आम्ही प्रत्येक शंकराच्या मंदिरात सुद्धा गेलो आणि प्रत्येक शंकराच्या मंदिरामध्ये नमस्कार आणि फुले, बेलपान अर्पण केले. तिच्या दर्शनानंतर आम्ही गेलो रांजणगावच्या महागणपतीला. रांजणगावच्या महागणपतीसमोर उभं राहिल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवली. जणू बाप्पा सांगत होते, घाबरू नकोस, पुढे जा. रांजणगावचा महागणपती हा अत्यंत शक्तिशाली रूप मानला जातो. असं सांगितलं जातं की त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यापूर्वी भगवान शिवांनी येथे गणपतीची आराधना केली होती. त्यामुळे या ठिकाणाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रांजणगावच्या महागणपतीची मूर्ती ही डाव्या सोंडीची आहे. मंदिराच्या तळघरात मोहकट रूपातील गुप्त मूर्ती असल्याची श्रद्धा आहे. मंदिराचा परिसर हा अतिशय भव्य आणि प्रशस्त असा आहे. रांजणगावचं गणपती मंदिर हे पेशव्यांच्या काळात विकसित झालं होतं. मंदिराची रचना पारंपरिक मराठा वास्तुकलेचे एक सुंदर नमुना आहे. भक्कम दगडी बांधकाम, साधी व भव्य रचना, प्रशस्त समोर असं अंगण आणि तसेच मंदिराचा गाभारासुद्धा अतिशय मजबूत आणि दगडी भिंतींनी बांधलेला आहे. मूर्ती पूर्वाभिमुख म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून स्थापित केलेली आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट मूर्तीवर पडतात, अशी प्रकारे रचना केलेली आहे. तसेच सध्या दर्शनासाठी असलेली मूर्ती ही डाव्या सोंडीची आहे. श्रद्धेनुसार मंदिराच्या तळघरात जी मूर्ती ठेवलेली आहे ती बहुहस्त मूर्ती अशी आहे. विशेष प्रसंगीच या त्या गुप्त मूर्तीचे दर्शन होते अशी मान्यता आहे. आम्हाला रांजणगावला जायला थोडं उशीरच झाला, कारण रस्त्यात एक ॲक्सिडेंट झाल्यामुळे थोडं जास्त ट्रॅफिक लागलं. त्यामुळे आम्ही रांजणगाववरनं थेट ओझरला राहायला जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्या दिवशी ओझरला स्टे केला. तुम्हाला माझ्यासोबत हा प्रवास कसा वाटतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढचा पार्ट बघायला विसरू नका. थँक्यू.